खासदारांच्या अपात्रतेबाबतचे वाद कोण ठरवतात? अ. सर्वोच्च न्यायालय. बी. निवडणूक आयोग. सी. निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून पंतप्रधान. डी. निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून अध्यक्ष. खासदारांच्या अपात्रतेबाबतचे वाद निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून अध्यक्ष ठरवतात. भारतातील पहिले असे सरन्यायाधीश ज्यांचे वडील हे सुद्धा सरन्यायाधीश होते. अ. उद्य उमेश ललित. बी. शरद अरविंद बोबडे. सी. धनंजय वाय चंद्रचूड. डी. एन. व्ही. रमणा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. धनंजय वाय चंद्रचूड यांचे वडील सुद्धा भारताचे पहिले सरन्यायाधीश राहिले आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर राष्ट्रपतींनी जारी केलेला अध्यादेश किती काळ ठेवावा लागतो? अ. 1 महिना. बी. 6 आठवडे. सी. 6 महिने. डी. 8 महिने. राष्ट्रपतींनी जारी केलेला अध्यादेश 6 आठवडे ठेवावा लागतो. भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोणाची नियुक्ती करतात? अ. भारताचे अटर्नी जनरल. बी. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. सी. राज्याचा राज्यपाल. डी. वरील सर्व. भारताचे राष्ट्रपती वरील सर्वाचीच नियुक्ती करतात. लेखनाच्या आविष्कारासाठी कोणती सभ्यता ओळखली जाते? अ. प्राचीन इजिप्त. बी. मेसोपोटेमिया. सी. सिंधू. डी. प्राचीन ग्रीस. लेखनाच्या आविष्कारासाठी मेसोपोटेमिया सभ्यता ओळखली जाते. 1215 मध्ये स्वाक्षरी केलेल्या मॅग्ना कोर्टाने कोणत्या सम्राटाची शक्ती मर्यादित केली? अ. राजा हेनरी आठवा. बी. राणी एलिझाबेथ. सी. राजा लुई 14वा. बी. किंग जॉन. 1215 मध्ये स्वाक्षरी केलेल्या मॅग्ना कोर्टाने किंग जॉन या सम्राटाची शक्ती मर्यादित केली होती. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? अ. राज्यसभा. बी. लोकसभा. सी. विधानसभा. डी. विधान परिषद. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते? अ. विधानसभा. बी. विधान परिषद. सी. लोकसभा. डी. राज्यसभा. राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या विधानसभाला जबाबदार असते. खालीलपैकी घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? अ. लोकसभा. बी. राज्यसभा. सी. विधानसभा. डी. विधान परिषद. विधान परिषद हे घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह आहे. खालीलपैकी घटक राज्याचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? अ. लोकसभा. बी. राज्यसभा. सी. विधानसभा. डी. विधान परिषद. विधानसभा हे घटक राज्याचे कनिष्ठ सभागृह आहे. भारतात विधान परिषद असणारे किती राज्य आहेत? अ. 5. बी. 6. सी. 7. डी. 8. भारतात विधान परिषद असणारे 6 राज्य आहेत. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? अ. 60%. बी. 54%. सी. 12%. डी. 14%. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण 14% असते. मानवी हृदय हे किती कप्प्याचे बनलेले असते? अ. 2. बी. 3. सी. 4. डी. 5. मानवी हृदय हे 4 कप्प्याचे बनलेले असते. मानवी शरीरात किती मणके असतात? अ. 23. बी. 27. सी. 31. डी. 33. मानवी शरीरात 33 मणके असतात. छातीच्या पिंजात एकूण किती बरगड्या असतात? अ. 23. बी. 33. सी. 24. डी. 19. छातीच्या पिंजात एकूण 24 बरगड्या असतात.